नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत पळसंदाला गेलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर कलासाठी खूप मोठं संकट आलेलं होतं. कलाच्या जीवावरती ते संकट आलेलं होतं आणि त्या संकटातून कलाचा जीव कशा पद्धतीने वाचलेला आहे. देवी ही कलाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच कला या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी जेव्हा कलाचा कुंकुमार्चन विधी जो आहे तो पूर्ण होतो आणि कलाला एक गोष्ट समजते. म्हणजे काय तर कलाला गुरुजींनी एक ग्रंथ दिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये कलाला चांदेकरांना शापातून मुक्त करण्यासाठी जे उपाय आहेत ते त्या ग्रंथामध्ये आहेत आणि गुरुजींनी सांगितलेला आहे हा ग्रंथ तुम्ही वाचा आणि त्यात जे उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला या शापातून मुक्ती मिळणार आहे. अशा पद्धतीने गुरुजींनी जे काही सांगितलेलं आहे तेव्हा मात्र कला आणि अद्वैत कशा पद्धतीने त्या शापातून बाहेर पडणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कलाने तो विधी जो होता एवढ्या मोठ्या संकटातनं पूर्ण केलेला आहे की पूर्ण मंदिरामध्ये आग लागलेली असते पण कला मात्र जागची हल्ली नाही. तो विधी पूर्णच करत राहिली. त्या रोहिणीने सगळी कारस्थानं केली होती हा विधी पूर्ण होऊ नये. एकतर विधी पूर्ण होणार नाही किंवा कला होरपळून मरून जाणार. तिला या दोन्ही गोष्टी हव्या होत्या आणि कुठली तरी एक गोष्ट सक्सेस होणार असं तिला वाटत होतं पण तिचा डाव तिच्यावरच उलटलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आबा घरी असतात. सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले आहेत आणि मग सुवर्णाने येऊन सांगितलेलं असतं की ह्या लिंबाच्या फोडी बाहेर सापडलेल्या आहेत. तेव्हा मात्र आता रजनी म्हणते की मला माहिती आहे की नैनानेच काल लिंब घेतलेली होती म्हणजेच नैनानेच हे लिंबू त्यात पिळलेलं असणार आहे. तेव्हा सरोज कला हे सगळेजण तिथे असतात पण रोहिणी मात्र आता सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की असं कसं असू शकतं, हे सगळं त्या शापामुळे तर होत नाहीये ना. आणि मुद्दामच तिने शापाचं नाव काढलेलं असतं आणि सगळ्यांना त्या बाजूला डायव्हर्ट केलेलं असतं. इकडे नैना मात्र कांगावा करायला सुरुवात करते. माझ्या पण संसारावर विघ्न आलेलंच आहे ना, मी पण एकटीच राहते म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याशी अशा पद्धतीने वागत आहात असं म्हणत तिने रडायचं नाटक करायला सुरुवात करते. आता माझी इच्छाच राहिलेली नाहीये, मला काही खायचं पण नाहीये आणि मी इथं थांबणार पण नाहीये असं म्हणत ती तिथून तनतनत निघून चाललेली असते. तेव्हा आबा म्हणतात की सगळेजण शांत व्हा, होईल काहीतरी उपाय, नक्की झालंय काय ते कळेल, शांत व्हा. आता मला असं वाटायला लागले की त्या शापाचे परिणाम जे आहेत ते जास्त प्रमाणात आपल्याला सहन करावे लागणार आहेत असं आबांचं म्हणणं असतं आणि आबा बोलत असतात. परंतु आता सगळेजण तिथं असतात. नैना रागाने निघून जाते. तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी जाऊ दे तिला, तू काय कर माहितीये का, तू तो नाश्ता घे आणि तिला तिच्या रूममध्ये नेऊन दे, तेव्हा सगळं व्यवस्थित होईल असं आबांनी सांगितल्यानंतर रोहिणी म्हणते की चालेल. तर रजनी आता नाश्ता घेऊन जाते. अद्वैत आणि कला दोघंही विचार करत असतात आणि इकडे कला आबांना म्हणते की आबा. तेव्हा आबा म्हणतात अगं काय झालं, तू कसल्या टेन्शनमध्ये. पण कलाच्या डोक्यातून शाप वगैरे हे सगळं जे काही आहे ना ते जातच नसतं. तिला काळजी वाटत असते आपल्या चांदेकरांवरती कोणतं संकट तर येणार नाहीये ना, नक्की काय झालं असणार आहे, अशा अनेक गोष्टी तिला त्रास देत असतात आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे कला विचार करत आहे. तेव्हा आबा म्हणतात काय झालंय कला, तू कशाबद्दल बोलतेस, काय आहे नक्की तुझ्या डोक्यात. तेव्हा कला सांगत असते की आबा मला ना पळसंद्याला जायचंय. तेव्हा आबा म्हणतात काय पळसंद्याला. तेव्हा सरोज तिथं असते. कला म्हणते की मला पळसंद्याला जाऊन ना कुंकुमार्चन विधी करायचंय. सरोज म्हणते अगं पण आज तू जाणार कशी, अद्वैतला इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, मग हे सगळं कसं शक्य आहे. तेव्हा मात्र इकडे आबांना लगेचच कलाने सांगितलेलं असतं आणि त्यामुळं कला विचार करू लागलेली असते. त्याच वेळी इकडे आबा म्हणतात की नाही तिला जायचंय ना, तिला जाऊ दे असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, आता जर खरेला नाही म्हटलं तर ती हट्ट करेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मी करेल मीटिंगचं मॅनेज.
नाही काय प्रॉब्लेम, असं अद्वैतनं सुद्धा सांगितलेलं असतं. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग ज्या पद्धतीने आता अद्वैत आणि कला यांनी ठरवलेलं असतं की ठीक आहे, कलाची इच्छा आहे ना, तर आपण पळसंद्याला जायचं, हे ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अद्वैत करणार असतो. तेव्हा सरोज म्हणते, पण अद्वैत तुझ्या मीटिंगचं काय? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आई, करेल मी मॅनेज, जाऊन येतो आम्ही. तेव्हा कला खुश होते. आबा त्याचबरोबर सरोज या सगळ्यांनीही तिला सांगितलेलं आहे की चालेल, काही हरकत नाहीये, तुला जायचं आहे ना पळसंद्याला, तू जाऊ शकते, असं सगळ्यांनी सांगितलेलं असतं. त्यामुळं कलालाही बरं वाटलेलं असतं. आणि मग अद्वैत म्हणतो की चालेल, आपण आवरायला घेऊया, कारण लगेचच पळसंद्याला निघायचं आहे, असं ठरलेलं असतं. कलाला तिथे जाऊन कुंकुमार्चन विधी करायचा आहे आणि आपल्या चांदेकरांवरती जे संकट आलेलं आहे त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी कलाने हा सगळा निर्णय घेतलेला असतो, असं कलाने ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे घरातील सगळ्यांनी होकार दिल्यामुळं सगळेजण खुश असतात. कलाला जास्त आनंद झालेला असतो. कलाला बरं वाटत असतं की चला, फायनली कुठंतरी हा विधी पूर्ण होईल आणि घरावरती संकट आलेलं जे आहे ते दूर करण्यासाठी जी काही मदत करायची आहे ती मला करता येईल, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. इकडे रोहिणी मात्र वेगळाच विचार करत असते. रोहिणी म्हणत असते की तुझा विधी पूर्ण पण मी होऊ देणार नाही आणि सगळ्या गोष्टी कशा घडवून आणते ते बघ, कारण काहीही झालं तरीही तुझा तो विधी पूर्ण होणारच नाही आणि या घरावरचं जे संकट आहे ते मी कधीच जाऊ देणार नाही, असं रोहिणीच्या डोक्यात सुरू असतं. कारण या घराने मला खूप त्रास दिलेला आहे, माझ्या मुलालाही त्रास दिला जातोय, आम्हाला डावललं जातंय, असं रोहिणीचं म्हणणं असतं. इकडे संगीता बोलत असते. त्याच वेळी शेजारच्या काही बायका तिथे येतात आणि तिला विचारू लागतात की तुझ्या काजलचं काय लक्षण ठीक दिसत नाही ग आम्हाला. तेव्हा संगीता म्हणते, काय झालं, काय केलं तिनं आता? तेव्हा त्या बायका सांगू लागतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, की त्या दिवशी तो सोहम चांदेकर जो आहे ना, तो तुमच्या घरी आला होता, तुम्ही दोघंही घरी नव्हता आणि काजल एकटीच घरी होती. नाही म्हणून म्हटलं ग, तिचं काही लक्षण ठीक दिसत नाहीये, तिचं आणि सोहम चांदेकरचं काही सुरू आहे का, असं डायरेक्टली बायकांनी विचारल्यानंतर संगीताला खरं तर धक्का बसलेला असतो. पण तरीही आपल्या मुलगीची बाजू घ्यायची म्हणून संगीता म्हणू लागते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पाहुणे काय सांगून येत असतात का? नाही, पाहुणे न सांगताच येतात ना घरी. तेव्हा त्या बायका म्हणत असतात, नाही ग बाई, तिचं आणि त्या सोहम चांदेकरचं काहीतरी सुरू आहे ना म्हणून म्हटलं, असं त्या बायका सांगू लागतात. तेव्हा मात्र संगीताला खूप राग आलेला असतो. संगीता म्हणत असते, निघा तुम्ही, काय करायचंय तुम्हाला? नाही, तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं आहे का? तुमचा त्याच्याशी काही संबंध आहे का? मग कशाला पडता ना तुम्ही मध्ये? आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते, असं म्हणत संगीता काजलची बाजू घेते आणि त्या बायकांची चांगलीच हकालपट्टी करते. कारण त्या बायका वाटेल ते बोलत असतात. खरं तर संगीताला माहिती असतं की सोहम घरी आलेला होता, घडलेल्या गोष्टी माहिती असतात. पण आता सगळ्या परिस्थितीतून घराला त्याचबरोबर काजलला सावरण्याचं ती बघत आहे. आणि त्यात जर येऊन बाहेरच्या बायकांनी असा काही गोंधळ घातला, एकतर काजलच्या लग्नाचंही तिला बघायचं आहे आणि ह्या बायका जे बोलत आहेत याची जर चर्चा झाली तर काजलच्या लग्नाचं काय होईल, या काळजीने संगीता त्या बायकांना हाकलून लावते. इकडे अद्वैत आणि कला आता निघालेले असतात. त्यांच्या पाठोपाठ रोहिणी सुद्धा गाडी घेऊन निघालेली आहे, कारण तिला तिथे जाऊन जो गोंधळ घालायचा आहे ते करायचं आहे. कारण कलाचा जो कुंकुमार्चन विधी आहे तो पूर्ण होऊ द्यायचा नाही, आज कलाला संपवायचं एवढंच तिने ठरवलेलं असतं आणि त्यासाठीच तिने घाई करून निघालेली असते. इकडे कला अद्वैत सुद्धा आता पोचलेले असतात आणि मग कला अद्वैत गाडीतून उतरतात आणि मंदिराकडे जाऊ लागतात. कलाचं एवढीच इच्छा असते की मला त्या मंदिरामध्ये तो विधी करायचा आहे आणि एकदा का विधी पूर्ण झाला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं कलाचं मन तिला सांगत असतं. त्यामुळं कलाच्या चेहऱ्यावरती ते समाधान, तो आनंद दिसत असतो. अद्वैत कलाकडे पाहत असतो, कारण अद्वैतला सुद्धा असं वाटत असतं की ठीक आहे, खरेची इच्छा आहे ना, तर ती इच्छा आपण पूर्ण करायची. मग येताना कलाने सगळं साहित्य सोबत आणलेलं असतं. ते मंदिरात येतात. मंदिरात गुरुजी असतात आणि मग गुरुजी तिथं आहेत. बाकीचे ग्रामस्थ सुद्धा तिथं आलेले असतात. कला आणि अद्वैतला आलेलं पाहून गुरुजी म्हणतात की तुम्ही,
हां ठीक आहे. तेव्हा कला सांगते की मला ना मंदिरात कुंकुमार्चन विधी करायचा आहे. गुरुजी म्हणतात पण एक माहिती आहे ना तुम्हाला, या मंदिरात कुंकुमार्चन विधी सहजासहजी व्रत पूर्ण होत नाही. त्यामध्ये बरीच विघ्न येतात. त्यामुळं तुम्हाला विचार करावा लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा का तुम्ही विधीसाठी बसलात की पुन्हा तिथून त्या जागून हलायचं नाही. कितीही संकट आलं, काहीही झालं तरीही तुम्ही तिथून हलायचं नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा कला आणि अद्वैत ऐकतात तेव्हा कला म्हणते की चालेल मी करेल. आता रोहिणी म्हणते की चला चांगलं झालं, माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. म्हणजे एकदा विधी करायला बसली की हिला जागचं हलायचं नाहीये. ही जागची हल्ली तर विधी पूर्ण होणार नाही. आणि ही तिथंच बसून राहिली तर तीच आयुष्यातनं उठेल. असं सगळं रोहिणीनं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्या पद्धतीने रोहिणी बोलत असते. तेव्हा मात्र गुरुजी सांगतात की मला एक काम आहे, ते मी घरी जाऊन करून येतो, तुम्ही इथं मंदिरात आहात ना. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही सांगतात की हो चालेल. मग कला तिथं मंदिरात आता विधी सुरू करणार असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की मी इथेच आहे, बसतो, तू सुरू कर. कला म्हणते अरे चांदेकर त्याची काही गरज नाही. असंही तुझ्या मीटिंग्ज आहेत, त्याचबरोबर काही काम करायचं आहे, तर तू गाडीत बस आणि काम कर निवांत तुझं. मी विधी पूर्ण करते इथे बसून. त्याची काही गरज नाही आहे दोघांनी थांबण्याची, असं कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, म्हणजे इथेच मंदिराच्या जवळच गाडी लावलेली आहे, तर मी गाडीत बसून काम करून घेतो, असं अद्वैतचं ठरलेलं असतं. आणि कलाही त्याला म्हणते की काही हरकत नाहीये, तू करून घे, कारण इथे बसून तर वेळ वाया जाणार आहे, त्यापेक्षा चांदेकरचं काम होईल असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळंच तिने तसं सांगितलेलं असतं. कला खुश असते कारण तिची इच्छा पूर्ण होत आहे. तिला तो विधी पूर्ण करायचा आहे, त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र रोहिणी आता वेगळाच विचार करत असते. रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी हिचा विधी पूर्ण होऊच देणार नाही. म्हणून तिची फुल तयारी झालेली असते. तिच्यासाठी चांगली गोष्ट असते की अद्वैत आता तिथून गेलेला आहे, गुरुजी तिथं नाहीत, म्हणजे मंदिरात कला एकटीच आहे. कलाने कुंकुमार्चनसाठी आणलेलं सगळं साहित्य ठेवलेलं असतं आणि विधीला सुरुवात करत असते. त्याच वेळी पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा कला सुरू करते तेव्हा रोहिणीने मात्र तिच्या पुढे जाऊन काही प्लॅन केलेले असतात. कलाला संपवायचा प्लॅन आज तिने पूर्ण केलेला असतो, कारण तिला वाटत असतं की कला उद्ध्वस्त झाली पाहिजे, कला या सगळ्यातून बाहेर आलीच नाही पाहिजे, एवढं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कला आता कुंकुमार्चन विधीला सुरुवात करते. देवीचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असतो आणि तिने त्या गोष्टीची पूर्ण तयारी केलेली असते. त्याच वेळी आता कला विधीला सुरुवात करते आणि मग रोहिणी तिथं आलेली असते. अद्वैत आता त्याचं काम आहे म्हणून तोही ते काम करण्यासाठी जातो. तेव्हा मात्र अद्वैत ज्या पद्धतीने तिथून गेलेला असतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे रोहिणीला, कारण कला एकटी मंदिरात आहे. कलाने विधी सुरू केला आहे. देवीचं नामस्मरण करत, देवीच्या नावाचा जप करत विधीला सुरुवात केलेली असते. चांदेकरांवरती आलेलं संकट जे आहे त्या संकटातून आपल्या घराला मुक्ती मिळावी, आपल्या घरातील सगळ्यांचे संसार सुखाचे व्हावे, सगळी नाती टिकावी, यासाठी हे सगळं चालू असतं. परंतु रोहिणीला ही गोष्ट नकोच आहे. चांदेकरांच्या घरात सुख आलेलं नकोय. सगळी प्रॉपर्टी तिला लुबाडायची आहे आणि सगळ्या गोष्टी तिला तिच्या पद्धतीने हव्या आहेत, त्यासाठीच तिचं हे सगळं चाललेलं असतं. परंतु आता कलाने ठरवल्याप्रमाणे गोष्टी सुरू झालेल्या असतात. कला करत असते तो विधी मनापासून करत असते. डोळे बंद केलेले असतात आणि कुंकुमार्चन विधीला तिने सुरुवात केलेली आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की रोहिणी तिथं आलेली असते. रोहिणीने कलाच्या भोवती आता तिथे स्फोटक म्हणजे ज्वाला, तिथे आग होईल असे जो पदार्थ असतो तो टाकलेला असतो. त्याचबरोबर त्याच्यावरती तिने तेल टाकलेलं असतं आणि आता फक्त काडी ओढायची बाकी असते. आपण मंदिरात आहोत, मंदिरात एवढं चुकीचं घाणेरडं कृत्य करतोय याला सुद्धा ती घाबरत नाही. समोर देव आहे म्हणजे निदान देवाला तरी घाबरावं, पण नाही.
तिला अजिबात जराही काही वाटत नाही. तिने ते सगळं केलं आणि त्यानंतर काडी ओढलेली असते. कलाच्या भोवती भल्ली मोठी आग तिथे झालेली असते. कलाला माहीतच नसतं, जेव्हा त्या आगीच्या ज्या ज्वाला आहेत त्याच्यातून धग आहे ती कलाला जाणवते, तेव्हा तिच्या लक्षात येतं. ती डोळे उघडते, पाहते तर तिच्या आजूबाजूला सगळीकडे आग पसरलेली असते. रोहिणी मात्र म्हणत असते की चला, आज ह्या कलाचं काही खरं नाही आणि सगळ्या गोष्टी ज्या घडणार आहेत त्या आपल्या म्हणण्याप्रमाणे घडणार आहेत असं रोहिणीला वाटत असतं आणि त्यामुळं रोहिणी खुश झालेली असते. रोहिणीच्या डोक्यात एवढं सुरू आहे की एकदा का ही कला संपली की आपल्यातला अडथळा जो आहे तो खूप मोठा अडथळा कमी होणार आहे. कारण आता सध्या चांदेकरांचं घर हे कलाभोवती आहे. सरोज सुद्धा कलामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहे, ही गोष्ट रोहिणीच्या लक्षात आहे. आणि मग सगळे आता मंदिराकडे धावत आहेत. गुरुजी तिथे आलेले आहेत. गुरुजी पाहतात तेव्हा आग लागलेली आहे. आजूबाजूची लोक आलेली आहेत. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं कला आतमध्ये आहे. अद्वैत गाडीतून उतरतो आणि धावतच कलाकडे येतो. त्याला दिसतं की कला तिथं बसलेली आहे आणि तो खरे उठ खरे उठ असं म्हणत तो थांबलेला असतो. तेव्हा मात्र कलाला काहीच कळत नसतं. कलाला एकच आठवत असतं की हा विधी मला पूर्ण करायचा आहे. रोहिणी इकडे खुश होते. रोहिणी म्हणत असते की चला, म्हणजे आज कला होरपळून त्याच्यामध्ये मरून जाणार, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठी गोष्ट असते आणि ती समोर येते. रोहिणीला जो आनंद होत असतो तो आनंद एका क्षणात नाहीसा होणार असतो. तिला माहिती नसतं की आता पुढे काय होणार आहे. आणि रोहिणी खुश झालेली होती, परंतु अद्वैतने भराभर पाणी तिथे ओतायला सुरुवात केलेली असते आणि पाणी ओतून त्याने ती आग विझवलेली असते. कारण गुरुजी म्हणालेले असतात की ही आग जी आहे ती तुम्ही विझवू शकता, पण त्यांना तिथून उठता येणार नाही. त्या जर तिथून उठल्या तर एक मोठी गोष्ट घडेल आणि ती म्हणजे अपशकुन होईल, असं गुरुजींचं म्हणणं असतं. आणि मग अद्वैत ती आग विझवतो आणि त्यानंतर आता अद्वैत पाहतो तर काय, कलाच्या पदराला आग लागलेली असते. कलाच्या पदराला जी आग लागलेली आहे ती पाहून अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि स्वतःचं जॅकेट काढतो आणि त्याने कलाच्या पदराला लागलेली आग आहे तो विझवतो आणि तो कलाकडे पाहत असतो. कला तिथंच बसलेली असते. कलाला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत तिला सांगतोय की थांब, खरे मी तुझ्यासाठी पाणी आणतो. गुरुजी म्हणतात की नाही, तुम्ही पाणी नाही देऊ शकत. जोपर्यंत विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पाणी पिता येणार नाही. तेव्हा मात्र अद्वैत आता स्वतःच्या हाताने तो विधी पूर्ण करतो. ते कुंकुवाचं जे तबक आहे ते घेतो आणि कलाच्या डोक्यावरून ते कुंकू ओतायला सुरुवात करतो. म्हणजे ते कुंकू कलाच्या भांगात पडतं आणि त्याचबरोबर कलाचा कुंकुमार्चन विधी सुद्धा पूर्ण होतो. खरं तर कोणाला वाटलेलंच नव्हतं की अशा पद्धतीने तो विधी पूर्ण होईल, पण अद्वैतने ज्या पद्धतीने तो विधी पूर्ण केलेला असतो ते खरंच पाहण्यासारखं असतं. अद्वैत तो विधी पूर्ण करतो आणि त्याच वेळी इकडे आता गुरुजी तिथे असतात. गुरुजी म्हणतात की त्यांना काही होणारच नव्हतं. त्यांच्या भोवती देवीच्या आशीर्वादाचे कवच होतं आणि म्हणून तर त्या आता सुखरूप आहेत. त्याचबरोबर त्यांचा विधीसुद्धा पूर्ण झालेला आहे, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत कलाला सावरत असतो. कलाला थोडा श्वास घ्यायला त्रास होत असतो, कारण एवढं सगळं घडलेलं होतं. त्यात कला तशीच बसून होती. मग कला आणि अद्वैत दोघंही पाहू लागतात. गुरुजी म्हणतात की आज खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमची जी भक्ती आहे ती फळाला आलेली आहे आणि खरं तर हा विधी पूर्ण होईल याची भीती होती, पण तुम्ही मात्र एका सेकंदामध्ये म्हणजे काही वेळांमध्ये तो विधी पूर्ण केला. एवढं मोठं संकट आलेलं होतं पण तुम्ही डगमगला नाहीत, असं गुरुजी सांगत असतात. आणि मग दोघंही उठतात. कलाही पाहते खरंच खूप मोठं संकट आज आलेलं होतं आणि तरीही तो विधी पूर्ण झालाय याचं त्या दोघांनाही बरं वाटत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला ते कुंकू घेते, स्वतःच्या कपाळावरती लावते आणि त्याचबरोबर अद्वैतला सुद्धा ती कुंकू लावते.
अद्वैतसुद्धा शांतपणे कलाच्या जवळ उभा असतो आणि कला जे काय करत आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असतो. तेव्हा मात्र गुरुजी सांगत आहेत त्या पद्धतीने कला आणि अद्वैत या दोघांनीही नमस्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर देवी आईचे आशीर्वाद घेतलेले आहेत. गुरुजी म्हणतात की तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ना ती बोलून दाखवा, आज तुमची इच्छा पूर्ण होईल. आज देव तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा कला लगेच देवी आईच्या पुढे हात जोडते आणि देवी आईच्या पुढे तिची जी इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवते. ती म्हणजे चांदेकरांवरती आलेलं संकट, चांदेकरांच्या नात्यांवरती आलेला जो शाप आहे त्याचं निरसन होऊ दे. आणि मग गुरुजी म्हणतात की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि हा देवीचा आशीर्वाद. असं म्हणत गुरुजींनी कला आणि अद्वैतला त्याच वेळी तिथं आता सांगितलेलं आहे की हा ग्रंथ घ्या. या ग्रंथामध्ये काही श्लोक आहेत आणि त्यातूनच चांदेकरांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेल. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे असं म्हणत गुरुजींनी तो ग्रंथ कला आणि अद्वैतला दिलेला आहे. इकडे आबा पण रजनीला सांगत आहेत की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर तू अजिबात विचार करू नको, कला आणि अद्वैत गेलेत ना तिकडं, त्यामुळं तू निवांत राहा असं गुरुजीं इकडे आबासुद्धा सांगत आहेत. आणि गुरुजींनीही कला अद्वैतला आता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.